नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा शासन परिपत्रक म्हणजे जी.आर. पाहणार आहोत. हा जी.आर. आहे शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा घेतलेल्या नागरिकांसाठी तसेच भाडेपट्ट्याने जमीन घेतलेल्या लोकांसाठी. तर या जी.आर.मुळे व्याजाचा दर आणि वार्षिक भाडेपट्टा दर ठरवण्यात आला आहे सन 2025साठी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमचे पैसे थेट गुंतलेले आहेत. तर हा जी.आर. काढलेला आहे महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने 20 जानेवारी 2026 रोजी. विषय: शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा मिळाल्यानंतर कब्जे हक्काच्या किमतीवर आकारायचा व्याजदर आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीचा वार्षिक भाडेपट्टा दर. तर मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला शासकीय जमीन आगाऊ ताब्यात दिली जाते किंवा भाडेपट्ट्याने दिली जाते तेव्हा त्या जमिनीवर व्याज किंवा भूभाडे आकारले जाते. आधी हे दर SBIच्या PLR म्हणजे प्राईम लेंडिंग रेटनुसार ठरवले जात होते. तर आता महत्त्वाचा बदल पाहूया. तर आता इथेच मोठा बदल झाला आहे. RBIच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार PLR ऐवजी आता MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट वापरण्यात येतो. म्हणजे आता व्याजदर, भूभाडे दर हे SBIच्या MCLRवर आधारित असतील. तर सन 2025साठी नवीन दर पाहूया. तर महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2025 रोजीचा SBI MCLR आधार मानून संपूर्ण सन 2025साठी दर जाहीर केले आहेत. तर सुधारित MCLR दर 1 महिना 4.20%, 3 महिने 4.55%, 6 महिने 4.90%, 1 वर्ष 9%, 2 वर्ष 9.5% आणि 3 वर्षे 9.10%. तर यामधील 1 वर्षाचा MCLR म्हणजे 9% हा दर सर्वात महत्त्वाचा आहे. तर हा दर कुणाला लागू होतो? तर हा जी.आर. लागू होतो ज्यांनी शासकीय जमीन आगाऊ ताब्यात घेतली आहे, म्हणजे ताबा घेतल्याच्या दिवसापासून अंतिम कब्जे हक्काची रक्कम भरेपर्यंत 9% व्याज आकारले जाईल. आणि ज्यांनी शासकीय जमीन भाडेपट्ट्याने घेतली आहे, म्हणजे त्यांच्या वार्षिक भूभाड्यावर हाच MCLR आधारित दर लागू होईल. तर अंमलबजावणी पाहूया. तर हा दर संपूर्ण सन 2025साठी निश्चित असेल. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय व संबंधित यंत्रणांना हा जी.आर. लागू करणे बंधनकारक आहे. तर हा जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना पाहूया. जर तुम्ही शासकीय जमिनीचा ताबा घेतला असेल, अंतिम किमतीचा भरणा बाकी असेल किंवा भाडेपट्टा भरत असाल, तर तुमच्या हिशोबात 9% दराने व्याज किंवा भूभाडे लागणार आहे, याची नोंद नक्की ठेवा. तर थोडक्यात मित्रांनो, PLR रद्द, MCLR लागू. सन 2025साठी 9% दर निश्चित आणि आगाऊ ताबा व भाडेपट्टा दोन्हीसाठी लागू. तर हा जी.आर. अनेक लोकांच्या खिशावर परिणाम करणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी.आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी.आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.